मंडळाने जो आजचा विदर्भस्तरीय सामना शेवटला दिवसाचा सामना चालू आहे ग्राउंडवरती, सातत्य आहे की क्रीडाप्रेमी एवढे हजारोच्या संख्येने ह्या ग्राउंडवरती आहे आणि आमचे स्नेही सन्माननीय डॉक्टर यशवंत हिवंस आणि सेक्रेटरी संदीप देशमुख या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांचे सहयोग क्रीडा प्रसारक मंडळाची जर सर्व चमू हे काम गेल्या 2 महिन्यापासून ग्राउंड तयार करण्यापासून करत आहे आणि विदर्भामध्ये ह्या खेळाला वर्धा जिल्ह्यातून वर्धा शहरातून खूप प्राधान्य मिळत आहे आणि सातत्य आहे त्यांच्या कार्यामध्ये. हे खेळाडू कितीतरी खेळाडू आज पोलीसमध्ये लागले आहे, कितीतरी खेळाडू इतर याच्यामध्ये कार्यरत आहे. ती त्यांच्या कामाची पावती आहे. त्यांनी जे घडवलेले क्रीडापटू होते त्यांना आज भरपूर जीवनामध्ये चांगला एक सन्मार्ग, चांगल्या जीवनाचा जगण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा राहील आणि मी त्याच्या सोबत निरंतर राहील. म्हणजे माझ्याकडून जे काही मदत होईल ती डॉक्टर हिवंस साहेबांना किंवा सहयोग क्रीडा प्रसारक मंडळाला नेहमी निरंतर राहील. आणि आता सामना जो फायनलचा सामना आहे त्यामध्ये सगळे गडी तयार होत आहे. सर्वांना माझी शुभेच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या खेळाला एक शिष्टाचार प्राप्त झाला पाहिजे, राजकीय वरदसं प्राप्त झाला पाहिजे, जेणेकरून एवढा खर्च करताना त्यांचे काय तारांबळ होतं त्यांनाच माहीत. म्हणून मी अपेक्षा करतो की माझ्याकडून फुलाची पाकळी मी त्यांना देईन आणि सर्वांनी मिळून आपण तो कार्य हे तडीस नेऊया. क्रीडाप्रेमींना सर्वात शुभेच्छा देतो आणि या सर्व माझ्या डॉक्टर हिवंस सर, संदीप देशमुख सर, अतुल भाऊ त्यांना मी शुभेच्छा देतो की निरंतर हा खेळ आपण लोकांसाठी अविरत ठेवू. धन्यवाद. डॉक्टर हिवंस साहेब, माननीय अतुलजी तराळे यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या स्पर्धेकरता या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि 2002 मध्ये फॉर्म झालेली ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून मागील 9 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी विदर्भस्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. विदर्भातलं जे आपलं खो खोचं टॅलेंट आहे त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे आणि अतिशय चांगले प्लेयर्स या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण होतात आहे. मी खऱ्या अर्थानं सहयोग संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. डॉक्टर हिवंस साहेबांचं, मान्य अतुलजींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि सातत्यानं पुढच्या काळामध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये सातत्य राहील, स्पर्धा सातत्यानं चालू राहील अशी अपेक्षा करतो. आणि इतकं मोठं आयोजन करताना अतिशय मोठं फायनान्शियल बर्डन हे संस्थेवर येतं. माझी इतकी अपेक्षा राहील की इतकं चांगलं विदर्भ लेवलचं किंवा महाराष्ट्र लेवलचं जेव्हा आयोजन होतं त्यावेळेला स्टेट गव्हर्नमेंटने सुद्धा याच्यामध्ये विशेष मदत ही अशा संस्थांना करावी अशी एक अपेक्षा त्या निमित्तानं माझी राहील.